जे पोचलेले होते फार चिता रचून तयार आणि प्रेताचा पत्ता नाही. त्याला जेव्हा चितेवर ठेवलं घालून टेंभा लावला आणि चटका बसल्याबरोबर उतरली. त्याने चितेवरून खाली उडी मारली. चितेवरून जशी खाली उडी मारली हे म्हणले आतापर्यंत मुर्दा उठून पळाला असं कधी पाहिलंच नाही म्हणले आपण. अशा प्रकारची अवस्था पिणाऱ्याची होत असते. कबीर महाराज सावध करतात, बंदे हुशार रहना भी साहेब राजी रखना भी, बंदे हुशार रहना भी साहेब राजी रखना भी, बंदे हुशार रहना भी साहेब राजी रखना भी, बंदे हुशार रहना भी साहेब राजी रखना भी. आ दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. पलों का काम खर्च कर, अपने पलों का काम खर्च कर, मुंह में मिट्टी आती. बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना रे, हुशार रहना बे साहेब राजी रखना रे, बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना रे. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. कबीर महाराज सावध करतात. एकदा आम्हाला भेटला कोणी, आम्ही बाहेर गेलो होतो कुरुक्षेत्रावर. रेल्वे स्टेशनवरून बस स्टँडवर चाललो होतो. शिर्डीला जायचं होतं. रेल्वे स्टेशन ते बस स्टँड 2 किलोमीटरचं अंतर होतं. निघलो पायी सकाळी 5 वाजता रेल्वे स्टेशन निघलो. 6ला बस होती. मध्ये एक माणूस भेटला सकाळी. रुको रुको महाराज रुको. बेटो कौन है माउस, ओळख नहीं परिचय. बैठो बैठो. अरे भाई हमारी गाड़ी चली जाएगी. क्या महाराज आप सन्यासी होते हुए भी चिंता करते हैं, हम तो संसारी होते हुए चिंता नहीं करते. आप सन्यासी चिंता कर रहे हो. गाड़ी चली जाएगी, बाद में दूसरी आएगी. तुम्हें खाली बस लाइन ओळख नहीं परिचय नहीं, एवढा काय आग्रह करतो. क्या बात है भाई. बोले निकालो. काय निकालो. बोले निकालो. वेगवेगळे कपडे पाहिले म्हटले तर असणार आहे. तिकडे हरियाणा पंजाब जास्त चालतात. बम बम भोले टेकड़ी वाले कैलाश के राजा चिलम भरले ताजा ताजा दम लगाने आजा. कबीर महाराज सांगतात, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. अपने पलों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. खिशातल्या पैसे खर्च करूनही तोंडात माती. म्हणून सावधान. माणसाने सावध व्हावं. काही काही लोक दारुडे, आयुष्य गेलं दारूमध्ये आणि खूप परमार्थिक कार्य. 10 दिवस भजन, 10 वेळा मोठा कार्यक्रम, श्राद्धाला सप्ताह, आयुष्यभर दारू घेत राहिला. परमार्थ जीवनामध्ये असावा, कारण सुखाला कारण परमार्थ. तुकोबारांनी अविश्रांत दुःख भोगणाऱ्या जगताकडे जेव्हा पाहिलं तर प्रत्येक मनुष्य दुःखी दिसला. जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखी सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया दुखिया घर बैरागी है. ओ दुखिया घर बैरागी, जो देखे दुखिया दुखिया
राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, जो देखी जो दुखिया दुखिया कोई नहीं है। प्रत्येक मनुष्य कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे तो उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी श्याम के दास। काहींना शारीरिक व्याधी, भलते रोग, शुगरचा प्रॉब्लेम, गुलाबजाम खायची इच्छा झाली, गुलाबजाम हातात घेतल्यानंतर त्यात घालणार तर किचन मधून पत्नी पळतच आली. पत्नी म्हणजे तुमची साखर 350च्या पुढे झाली, तुम्ही पण गुलाबजाम खाताय. मला फारच इच्छा झाली, तिने पाती लावून घ्या सगळंच खाऊन टाका, मला काय करायचं. मला ठीक आहे, मग बाजरीची भाकर वांग्याची भाजी वाढ, मूळ व्याध. कस काय वांग्याची भाजी खायचं मूळ व्याध. फिरायची इच्छा राहते पण मनक्यात घ्या, मानेला पट्टा कमरेला पट्टा, अशा प्रकारे रोग असतात महाराज. कोई तनदुखी, कोई मनदुखी, काहींना मानसिक व्याधी, नवरा बायकोचं जमत नाही पण घरात राहिल्याशिवाय पर्याय नाही, बाहेर सांगताही येत नाही. ज्याच्या त्याच्या अडचणी ज्याला त्याला माहिती, बाहेर सांगायला लोक गैरफायदा घेतात. कारण काही लोक टेन्शन घेऊन घेऊन पार डोक्याचे केसच गेले. एकीला नाऱ्याकडून खुर्चीवर बसला, नाही विचारलं कापायचे का मोजायचे, मोजणे इतकेच होते. सगळं टक्कल पडलं ना, मोकळं पटांगण झालं. बरं पुरुषांना टकलं पडतात, महिलांना का नाही पडत हो? त्याचं कारण माहितीये का? त्याचं कारण आमच्या महिलांना, माता भगिनींना एक सवय असते, घरात काही घडलं की शेजारणीला सांगून मोकळ्या. कोणाला सांगू नको बरं का, तुझंच सांगते फक्त. असं करून करून सगळं गावात ही तिला कारण सांगते, ती हिला सांगते, दोन्ही रडतात, हलक्या फुलक्या होतात, पुन्हा मोकळ्या होऊन निघून जातात. माणूस कोणाला सांगतच नाही आणि म्हणून त्याचं डोकं तापायला लागतं ना. अशा प्रकारे कोई तनदुखी, कोई मनदुखी, कोई धनविना रहता उदास, काहींना दारिद्र्याचं दुःख. कधी कधी खाऊन उलट होत राहतं. शेतकरी सुद्धा झाला, शेतीत ज्या वर्षी जे पीक पेरलं नेमकं त्या पिकाला भावच नाही. व्यापारात एकदा एक व्यापारी भेटला आम्हाला, त्यांनी असाच माल खरेदी केला आणि खूप माल खरेदी केला आणि भाव उतरला. खरेदी केल्यावर बसला रडत. प्रारब्ध वाढला असता, नफा झाला असता. अशा प्रकारे अडचणी येतात. काही लोक कायम अपयशी असतात. यश हा परमात्म्याचा गुण आहे म्हणून यश प्राप्त होण्याकरता परमात्म्याची भक्ती असावी. सर्व लोक दुःखी दिसतात, इच्छा सुखाची करतात, भोगतायत दुःख. दुःख कोणालाही नको आहे. कोणी देवाला नवस केला का, देवा मला खरंच होऊ दे, देवा मला कॅन्सर होऊ दे, नाही. दुःखाची इच्छा करत नाही पण दुःख आल्याशिवाय होत नाही. सुख जीवाचा स्थायी भाव आहे म्हणून दुःख जावं वाटतं, सुख राहावं वाटतं. एक उदाहरण समजेल तुम्हाला लक्षात नाही का. एक पाहुणा गेलाय का माणसाकडे, जर पाहुणा किती प्रेमाचा असला तर त्याने 4-2 दिवस राहिले ठीक नाही. पाहुणा जर महिना राहायला लागलं, प्रेम राहील का? नाथ मला समजा प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. महिना पाहुणा जायलाच तयार नाही. दोघं पती पत्नी प्लॅन केला, पाहुण्यात जात म्हणता येत नाही पण गेलं तर पाहिजे. हा संध्याकाळी ड्युटीवरून घरी आला
कपाट उघडलं. पत्नीला विचारलं, काल मी या कपाटामध्ये 2 लाख रुपये ठेवले, पैसे कुठे आहे? पत्नी म्हणली, मला काय माहिती. मग बाहेरचे लोक आले का? काठी घेतली आणि बदलायला सुरुवात केली. तिने अगोदर भला मोठा तक्या पाठीला बांधून ठेवला होता. भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवली ना, काठीनं बदलवतोय. सांग कुठे गेले पैसे? तिला रडायला. पाहुण्याला वाटलं घरी मीच होतो तर माझं नाव येतं का काय? त्यांचं भांडण चालू आहे तोपर्यंत आपण निघलेलं बरं. पाहुण्याने बॅग वगैरे भरली, निघाला पाहुणा जेव्हा घराच्या बाहेर निघाला, तिने खिडकीतून पाहुण्याला जाताना पाहिलं. हे लागले हसायला. हे म्हणले, अहो मी काय खरोखर रडत होतो का? मी रडण्याचं सोंग केलं. हा म्हणला, मी काय तुला खरोखर मारित होतो का? मी मारण्याचं सोंग केलं. दोघांची चर्चा पाहुण्याने ऐकली. पाहुणा परत घरात येऊन उभारला. मी काय खरोखर गेलो का? मी जाण्याचं सोंगच केलं म्हणजे. काही लोक असे चिवट असतात महाराज. तात्पर्य, पाहुणा किती प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो. याला कारण पाहुणा बाहेरून आलाय. स्वतःचा मुलगा किती वाईट वागला तरी घरात राहावं वाटतं. याला कारण मुलगा घरातला आहे. तसं सुख जीवाचा खरा स्वभाव आहे. म्हणून सुख राहावं वाटतं आणि दुःख जावं वाटतं. दुःखाची कोणी इच्छा करीत नाही, पण दुःख मागितल्याचं एक उदाहरण आहे. कुंतीने भगवंतला दुःख मागितलं. विपदः संतना शाश्वत तत्र तत्र जगद्गुरुं भवतो दर्शनं यस्यात् पुनर्भवत दर्शनं. मला द्यायचं असेल तर दुःख दे. कोणत्याने दुःख मागितलं ना. कौरव पांडवांचं युद्ध झालं. पांडव विजयी झाले. पांडवांच्या स्वाधीन राज्य केलं आणि भगवान परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघाले. कोणते समोर हात जोडून उभी आहेत. भगवंताची स्तुती करू लागली. कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः. नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे वसुदेव नंदन कृष्ण आहे देवकी नंदन कृष्ण आहे देवकी नंद गोपकुमार. तो आज आम्हाला सोडून चालला ना. कोणतेचे नेत्र सजल झालेले होते. जा जा, कोणाकरता थांबलं की आमच्याकरता थांबशील. अरे त्या वसुदेवाने तुझ्याकरता कारावास सहन केला. त्या वसुदेवाकरता तू थांबला नाही. गोकुळात घेऊन जाण्यास विवश केलं. ज्या देवकीने 9 महिने तुला गर्भात सांभाळलं त्या देवकीकरता तू थांबला नाही. गोकुळात गेल्यावर नंद यशोदेचं म्हणून राहावं. नंद यशोदेचाही त्याग केला आणि मथुरेला निघून गेला. त्या गोपिकांशी प्रेम केलं पण त्या गोपिकांचाही त्याग केला. त्या गोपिका रडत बसल्या ना. जेव्हा अक्रूर रथ घेऊन आला ना, गवळ म्हणती यशोदेला मैं गरीब तुम करुणा सागर दुष्ट करत बल जोरी लाजर घो लाजर घो तुम मेरी प्रभु जी लाजर घो तुम मेरी. द्रौपदीने हाक मारली. भगवान धावून आले. कृष्णा, जेव्हा जेव्हा संकट आलं तू धावून आलास. आता पांडव विजयी झाले आणि तू आम्हाला सोडून चाललास. म्हणजे दुःखात तू धावून येतोस आणि सुखात निघून जातो. मग ज्या सुखात तो निघून जातो ते सुख मला नकोय.
ज्या दुःखात तू धावून येतो ते दुःख मला हवंय. विपद हा संतदा शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भौत दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. नमो किंचित वित्ताय निवृत्ति गुणवृत्ते आत्मारामाय शांताय कैवल्यपते नमः. जेव्हा जेव्हा दुःख आलं, संकट आलं, तेव्हा तू धावून आलास आणि म्हणून मला दुःख दे. दीनाना दुःख हरण देव, दीनाना दुःख हरण देव, संत हितधारी. दीनाना दुःख हरण देव, दीनाना दुःख हरण देव, दीनाना दुःख हरण देव, संत हितधारी. दीनाना दुःख हरण देव, दीनाना दुःख हरण देव, संत हितधारी. दीनाना दुःख हरण देव. महाराज वर्णन करतायत. महाराज तू कोण आहेस, कसा आहेस? दिनाचं दुःख हरण करणार. दीनाना दुःख हरण देव, दीनाना दुःख हरण देव, संत हितकारी. दीनाना दुःख हरण देव. दिनाचं दुःख हरण करणारा तू आहेस. मला दुःख दे. काय सुखात तो निघून जातो. मग दुःख कोणी मागत नाही कसं काय म्हणावं. पण कोणत्याने दुःख का मागितलं? दुःखामध्ये तू धावून येतोस आणि तू धावून आला म्हणजे सुख होतं. म्हणजे सुखाकरिता दुःख मागितलं. कुंतीच्या दुःख मागण्यात सुद्धा दुःखाची इच्छा नाहीये. प्रत्येक जीव सुखाची इच्छा करतो. तू का बरं सांगतो तुला सुख हवंय का? सुख हवं असेल तर त्या परमात्म्याला आपलं कर, अन्यथा सुख मिळणार नाही. प्रथम चरणामध्ये